आणि वृद्धाश्रमात मायबाप मात्र जागीरदाराचे. ते कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला. आपण शेतकऱ्यांनीच टिकवला रे हे. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे ना, अशा अवलादीला शेतकरी म्हणावं ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, तळतळाटाचा, लाचारीचा पैसा येत नाही. येतो का आपल्या घरात भ्रष्टाचार, लाचार, तळतळाट? कोणाच्या टाळूवरचं लोणी चाटून खातो का आपण? जे काय आहे ते कष्टाचं आहे. कसा जगाचा बाप राखणार नाही आपलं? समाधानी राहा, नाही त्या गोष्टीचा विचार करत जाऊ नका. आपली लेकरं सामर्थ्यवंत आहेत, फक्त योग्य मार्गदर्शन करा त्यांना. एकदा योग्य मार्गदर्शन भेटलं ना माऊली, तयाचा हरिक जगाचा बाप कौतुक करणार आहे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाचा बाप पाठीशी असला काय कमी पडतं? पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली. अर्जुनच्या कक्षामध्ये देव गेले, जागा केलं अर्जुनाला. अरे वेडायस की काय बाबा, चतुरंग सैन्य त्यांना देऊन बसलास. तुझ्यापेक्षा दीडपट सैन्य मोठं आहे त्यांचं. त्यांची संख्या जास्त, धन जास्त, शस्त्र जास्त, मनुष्यबळ जास्त. तुझ्याकडे काय आहे? अरे या भीष्मांनी पण केला तुला मारायचं, कळलं नाही का तुला? कळलं रे देवा, पण चिंताच नाही वाटत आहे. कसं काय? चहू बाजूनं संकट आहेत, सगळेजण तुला त्रास देत आहेत. तुझी जवळची माणसं तुझा जीव घ्यायला उभी आहेत तुझ्या पुढं. ज्यांना आपलं आपलं म्हणत होतास ती आपलीच आज शत्रू म्हणून उभा आहेत तुझ्याकडं. स्वतःचे गुरु तुझ्यावर बाण धरून उभा आहे. तुला कसलंच भय नाही वाटत आहे? एवढ्या संकटात, एवढ्या त्रासात तुला झोप तरी कशी आली? ज्यांना झोपा येत नाही त्यांनी कान देऊ नाही का? बरेच लोक असे ज्यांना झोपा येत नाही. जिंदगीत कुठानेच तेवढे केले, कशा झोपा लागत्या? थोडं लोकांचं चांगलं केलं असतं झोपा लागले असते यांना. लोकांचं वाटोळं केलं झोप लागते होय? अर्जुन धर्मानं जगत होता, झोप लागली त्याला. हा, देव म्हटलं कसं काय? देवाला न बरं वाटलं रे अर्जुना, उठ रे बाबा. एवढ्या संकटात तुला निश्चिंतपणा आला तरी कुठून? एवढा संयमी, एवढा सामर्थ्यवंत झालास तरी कसा? कसं काय? कृष्णानं सांगावं, देवा ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा आहे त्याला कशाची चिंता? अरे मला झोप लागणारच, तू माझ्यासाठी उभा आहेस ना बाबा. विश्वाचा मालक ज्याची काळजी करतोय त्यानं कशाची काळजी करावी? तयाचा हरिक. आम्हाला फक्त अखंड चिंतन, आम्ही फक्त तुला मानावं आणि आमचं आयुष्य तू सांभाळावं एवढं करत असशील विठ्ठला तर काय हरकत आहे? गीता भागवत करीती, काय हरकत आहे तुझं नामचिंतन घ्यायला देवा? खूप करतोस रे विठ्ठला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. माऊली म्हणले तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तू सदा रक्षदापदी अमुते. गुरुबंधू माय बाप सगळं झालास की रे विठ्ठला. लावणिया हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. कोण देत रे एवढा विश्वास? तुम्ही फक्त पंढरपुराकडे 3 पावलं चाला माऊली. किती? 3. पंढरीचा बाप तुमच्याकडे 47 पावलं चालतो. एवढं मोठं मन माझ्या पांडुरंग परमात्म्याचं. कोण करतं रे एवढं? याच्यासारखं कौतुक कोण करणार आहे तुमचं? बरं फरकही नाही. कुळी कन्या तुकोबाराय म्हणतात जनाबाईसाठी आला, तुकोबांसाठी आला, मुक्ताबाईंसाठी आला, ज्ञानोबांसाठी आला. फरक केला का ज्ञानोबा आणि मुक्ताबाईमध्ये? फरक केला का जनाबाई आणि तुकोबामध्ये? फरक केला का सखुबाई आणि नाथबाबांमध्ये? फरक केला का सोयराबाई आणि चोखोबारायांमध्ये? चोखोबारायांच्या आधी सोयराबाईसाठी आला. चोखोबारायांची पत्नी बर का सोयराबाई. नामदारांचा 47 चरणाचा अभंग आहे. चोखोबाची कांता असे ती गर्भीण झाले ती संपूर्ण नवमास. 9 महिने भरले. सहज म्हणली नवऱ्याला, स्वामी अहो नुसती भजनं करून संसार चालत नसतो हो. जरा उदरनिर्वाहाचं बघा. पोटाची खळगी भरायचं अवघड आहे. बायको म्हणून कधी काही मागितलं नाही, फाटक्या पदरावर संसार केला तुमचा. आई होणार आहे आता, लेकराची काळजी वाटते हो. नुसत्या भजनाने माणसं किंमत देत नाहीत. पैसा असल्याशिवाय कोणी जवळ येत नाही, हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. द्या जरा संसाराकडे लक्ष. चोखोबारांनी म्हणावं, माझ्या विठ्ठलावर विश्वास दाखवतेस? अगं माझा जगाचा बाप काय देईल हे सांगता येणार नाही. त्याच्यासाठी, संसारासाठी मी त्याचं लक्ष कमी करावं हा माझ्या स्वभावात आणि माझ्या नियमात बसत नाही. कर तुला कसं बाळांपण करायचं तसं. चाललो मी. बायकोला भांडून चोखोबाराय रागात निघून गेले ते डायरेक्ट बहिणीच्या घरी. बहिणीचं नाव निर्मला. त्यांच्या निर्मलेच्या घरी गेले. 2 दिवस उलटले, नवरा दिसत नाही. बायको कशी असू द्या पण बायको नवऱ्याविषयी कधीही अगदिकच असते, प्रेमळच असते. भांडली खरं पण नवरा येत नाही याची काळजी तिला वाटलीच. बसल्या बसल्या एकट्यात देवाला म्हणली, देवा चुकलं. भांडत होता पण तोंडासमोर तरी बसला होता. माझ्या तोंडामुळं तोंडा पुढचा बी गेला. नसते बोलले तर बसला तरी असता. उगाच बोलले. बायका बोलून जातात आणि पुन्हा वाईट वाटतं.
तशा बायका लय गोड कीर्तनाला आलेल्या. तुम्ही तर लय गोड आहे. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे ग. तेवढी एक मिस्टेक सोडली ना, एक फॉल्ट सोडलं आपलं इतकं. पण तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही लय गुणाचे नाही आहेत. या बायका विचारा सहन करतात रे. ते कसं असतं ना, देवाने देतानाच यांना जरा पोटात ठेवता येत नाही आम्हाला. पुरुषांना कंठ असतो बघा, स्त्रियांना कंठ नसतो. कंठ कंठ नरड्याची आतली गाठ, दुसरं काही सुचलं नाही मला महाराज आता. इथे पुरुषांना कंठ असतो, स्त्रियांच्या पोटात राहत नाही. हा जगाच्या मालकानं केलेला नैसर्गिक नियम आहे की नाही. काही लागत नाही रे बायकांना. सोनं नाणं पैसा अडका कमी देत जा. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं हिनवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा, पण बायकोला नवऱ्यानं म्हणावं काळजी करू नको, सोबत मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा तिला साथ देणारा भेटला पाहिजे. तिला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही. वाज वाटाळ्या वाजवीत जा, काहीतरी आम्हालाही चांगलं म्हणत जा. बायकांचं सगळं झोंबतं तुम्हाला. कीर्तन जाऊ द्या, विषय लांबल. हे अवघड आहे आम्हाला. आम्ही तुम्हाला कुठल्याच क्षेत्रात नकोय. नका ना रे, कशासाठी हा द्वेष मत्सर जगाच्या बापाने केला नाही, तुम्ही तरी कशाला करताय या विषयाकडे. गोड असतात रे बायका. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं. त्या जिजाबाईसाठी पांडुरंग धावत आला की तिचा काटा काढायला. आलाच की रे. विनंती माझी, देवाईची रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. काय सामर्थ्य रे देवा. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. तुझ्यासारखा प्रेमळ कोण रे विठ्ठला, कर ना विचार. त्या सोयराबाईचे दिवस भरले 9 महिने 9 दिवस आणि सोयराबाईला कळा चालू झाल्या. जशा सोयराबाईला कळा चालू झाल्या, सोयराबाईने जगाच्या बापाला हाक मारली, विठ्ठला कोणीच नाही रे. आयुष्यातला सगळ्यात मोठा कलंक कुठला असेल माहिती आहे? गरिबी. आयुष्यात सगळ्यात मोठं पाप कुठलं असेल माहिती आहे? गरिबी. श्रीमंत कितीही चुकीचा असू द्या, माणसं मुंगळ्यासारखे जवळ जातात. आणि गरीब कितीही सत्य असू द्या, लोक त्याची पाठराखण नाही करत. नाहीच. रडायला लागल्या सोयराबाई, विठ्ठला गरीब आहेत रे आम्ही. फक्त गरीब नाहीत, निस्पृश्य आहेत आम्ही. जन्माला घालताना सुद्धा जरा खालच्या जातीत जन्माला घातलंस की विठ्ठला. आमच्या हातात असतं ना देवा, आम्हीही चांगल्या जातीत जन्माला आलो असतो. पहिल्यांदा आडवी येते ती गरिबी, आणि त्याच्यापेक्षा मोठी जात. ती जात काही जात नाही आणि तू काही येत नाही. माझा नवरा म्हणतो, विठ्ठल असला की काही कमी पडत नाही. विठ्ठला आई म्हणून पदर पसरते, वाटलंच तर माझा जीव घे, पण माझ्या लेकराला हे जग बघू दे रे विठ्ठला. माझ्या लेकराचं बाळणपण सुरक्षित पार पडू दे. आईनं विनवणी केली पांडुरंग परमात्म्याकडे. आपल्या भक्ताचं घर रडतंय, हे जगाच्या आईला कसं सहन होईल? त्या पंढरीच्या आईला नाही राहवलं. धावत आली ती पंढरीची आई. साडी नेसली, कपाला कुंकू लावलं, गळ्यात डोरलं घातलं, हिरव्या बांगड्या घातल्या. पुरुष आहात माऊली तुम्ही. तुमची आणि एका बाईची ओळख नाहीये. आणि त्या बाईसाठी जर मी तुम्हाला म्हटलं, दादा तिच्या जीवाचा विषय आहे, तिच्यासाठी जरा 10 मिनिटं साडी नेसता का गावासमोर? गावासमोर 10 मिनिटं साडी नेसता का, लुगडं नेसता का? तुम्ही म्हणाल पुरुष आहे मी, साडी नेसणं मला शोभत नाही. तुम्ही साधे पुरुष आहात. ज्याने साडी नेसली तो पुरुषोत्तम होता. त्याने जराही लाज बाळगली नाही की रे. नेसली की साडी त्याने बाईचं रूप घेतलं, निर्मलेचं रूप घेतलं, आणि त्याच अभंगातलं 10वं चरण आहे. जोखवाची बहीण झाला शारंगधर,
यायला बंगला लागत नाही. देव जिथं येईल त्या झोपडीचा बंगला झाल्याशिवाय राहत नाही, एवढं सामर्थ्य त्याच्या येण्यात असतं. जे सुकुळीने आपुली आत्मजा सतकुळीची दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जिथं मुकुंद ना तिथे लक्ष्मी स्थिरावल्याशिवाय राहत नाही. वहिनी, ओ वहिनी, कोण आहे? कळा चालू आहे, त्रास होतोय. कोण आहे? अहो ननंद आहे तुमची. तसा तुम्हाला माहित आहे माय मावल्या, ननंद आल्यावर आनंद होत नाही, पण हिला झाला. कारण तुमच्या नंदीत आणि तिच्या नंदीत फरक आहे. तुमची ननंद सया मागाई ती आणि ती ननंद राखाय आली होती. तुमची सया देत नाही आणि तिला काही घ्यायची गरज. त्याच्यामुळे तुमच्या नंदत आणि त्या नंदत फरक होता. तुमची आनंद घेऊन जाणारी होती, ती आनंद देणारी होती. ती परमानंद होती, ती काय साधी होती का? आनंदाचा परमोच्च ठिकाण असणारा परमात्मा दारात आला होता. ताई तुम्ही? सोयराबाई म्हटल्या, बरे बाई केडे देवे धाडी आले. बरे बाई केले, बरे बाई केले, बरे बाई केले देवे, देवे धाडी आले. बरं बाई केलं, देवानं धाडलं तुम्हाला. खरंच मन लावून कीर्तन ऐकत असाल तर सांगा, देवानं धाडलं का हो? मग देवच आला की हो, हेच तर कळत नाही आम्हाला. आमच्या पाठीमागं खंबीर उभा असतो तो बाप म्हणजे विठ्ठल असतो. आमच्या मस्तकावर हात ठेवते ती माय म्हणजे रखमाई असते. हे आयुष्यभर कळत नाही की आम्हाला. हाच तर विठ्ठल आहे. धावत आई तुम्ही देवासारख्या आलात की हो. डोळे पुसले माझ्या पांडुरंगाने, मिठी मारली. काळजी करू नकोस. तुमच्या माहितीसाठी सांगते, जगातलं सगळ्यात खालचं काम आहे बाळंतपण करणं. माझ्या देवानं ते सुद्धा केलं. स्वतःच्या हातानं सगळी घाण साफ केली. मुलगा जन्माला आला चोखोबांना, पंढरीच्या मालकानं जन्म दिला. स्वयंपाक केला आणि भात केला, तिला स्वतःच्या हातानं खाऊ घातला. दारातल्या स्वयंपाक, घरातल्या स्वयंपाकापासून दारातल्या झाडलोटीपर्यंत सगळा विश्वाचा बाप करत होता. विठ्ठल करत होता. किती प्रेम हो देवा, तयाचा हरी कर. आम्हाला फक्त अखंड चिंतन, आम्ही फक्त नाम घेतलं देवा, साखर झालास की रे आमच्या दारातला. बघत बघत 9-10 दिवस उलटले आणि सहज सोयराबाई म्हटल्या, ताई मलाही वाटतं पोराचं बारसं करावं, असा मोठा वाढदिवस करा. मलाही वाटतं पोराचं बारसं करावं, पाहुण्या रावळ्यांनी यावं, आशीर्वाद द्यावा माझ्या लेकराला. पण मी म्हटलं ना, दारिद्र्य कुठं लपवता येतं, पैसा नाही हो, पोट भरायचं अवघड, बारसं कसं करायचं. आता ज्याला सांगितलं तो काय गरीब होता का? लक्ष्मीचा नवरा येतो, त्याला काय पैशाला कमी? ती काय 1 BHK 2 BHK वर खेळत होता होय? 1.25 एकर ऊस, 1.5 एकर ऊस, तरी एवढा माज. अरे जगाचा बाप होता तो. लक्ष्मीचा पती आहे तो, नारायण आहे तो, त्याला काय कमी आहे पैशाला? पाय लक्ष्मीचे. असा सामर्थ्यवंत असणारा विठेवरचा मालक आहे तो. काळजी करू नका वहिनी, अहो लय दिलं माझ्या भावानं माझ्या लग्नात, पाहिजे तेवढं खर्च करू. चला चला, तुम्ही श्रीमंत असाल तर तुमच्या पोराच्या बारशाला गाव येईल. लय श्रीमंत असाल तर तालुका येईल. लय श्रीमंत असाल तर जिल्हा येईल. माझ्या चोकोबाच्या पोराच्या बारशाला त्रैलोक्यातल्या देवांनी हजेरी लावली आणि आशीर्वाद देऊन गेले. हे सामर्थ्य फक्त वारकऱ्याच्याच घरात मिळू शकते. आत्या कोण होता? विटेवरचा मालक. त्यानं कान फुकले, नाव ठेवलं पोराचं कर्ममेळा. चोखामेळ्याच्या मुलाचं नाव काय? कर्ममेळा. जगाच्या बापानं कान फुकले दादा. अहो पंक्ती वाढल्या, त्रैलोक्यातले देव जेवून गेले आणि पत्रवाळ्या माझ्या परमात्म्यानं उचलल्या. बघत बघत 27 दिवस भरले. 27 दिवसांनी चोखोबारांना आठवलं, माझी बायको बाळंती नाही. काय झालं असेल तिचं? किती दिवसानं? आपल्या परमार्थातला आणि संतांच्या परमार्थातला फरक बघा बरं का. आपण पंढरपूरला गेलं की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाल्या झाल्या निघा येते.